दिग्रस पाटील नगर दवाखान्यात डॉक्टर गैरहजर, कर्मचाऱ्यांकडूनच रुग्णांना गोळ्या वाटप. महिला रुग्णाची ही संतप्त प्रतिक्रिया. दवाखाना आहे की फक्त औषध वाटप केंद्र? नमस्कार, आपण पाहत आहात माय इंडिया न्यूज चॅनल. मुख्य संपादक सिद्धार्थ जमदाडे, सहसंपादक आदिल शेख. दिग्रस शहरातील पाटील नगर येथील शासकीय दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी नियमित हजर राहत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दवाखाना सुरू असला तरी प्रत्यक्षात रुग्णांना योग्य वैद्यकीय सेवा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आज दिनांक 19 मे 2026 रोजी सकाळी सुमारे 10:15 वाजता दवाखान्याची पाहणी केली असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीलम अटल या गैरहजर असल्याचे आढळून आले. त्यावेळी दवाखान्यात आरोग्य सेवक व सफाई कर्मचारी उपस्थित होते. मात्र डॉक्टर अनुपस्थित असल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांकडूनच रुग्णांना डॉक्टरच्या तपासणीशिवाय गोळ्या देऊन रवाना करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे महिला रुग्णांसाठी ही परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे समोर आले आहे. दवाखान्यात महिला नर्स उपलब्ध नसल्याने महिलांना आवश्यक आरोग्य सेवा मिळत नसल्याची तक्रार महिला रुग्णांनी केली. महिलांसाठी हा दवाखाना काहीच उपयोगाचा राहिला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक महिलांनी व्यक्त केली. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार दवाखान्यात डॉक्टर वेळेवर उपस्थित राहत नसल्यामुळे गरीब व सर्वसामान्य रुग्णांना खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे. शासनाच्या आरोग्य सेवेचा लाभ नागरिकांना मिळत नसल्याने प्रशासनाविरोधात नाराजी वाढत आहे. नागरिकांनी संबंधित आरोग्य विभागाने तत्काळ चौकशी करून नियमित वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यावी, तसेच डॉक्टरांच्या गैरहजेरीवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. महिला नर्स वगैरे नाही इथं सध्या? सध्या सुरू आहे ना. आणि डॉक्टर यायचे आहेत.